हाय, हॅलो, नमस्कार. मधुराणीच ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की सर्दी झालेली आहे आणि थंडी पण तितकीच चालू झालेली आहे. त्यामुळे आज जरा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. हिवाळा म्हटलं की थंडी असते त्यामुळे आणि हिवाळ्यात भूक खूप लागते आपल्याला आणि आपल्या शरीरात गरमी तयार होण्यासाठी, ऊर्जा निर्माण होण्यासाठी आपल्याला तितकंच भूक लागते ना आणि जेवणातून आपल्याला तितकी उष्णता, ऊर्जा मिळत असते. त्यामुळे हिवाळ्यात खास अशी जेवणाची, खाण्याची काळजी घ्यायला हवी असते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात भाजीपाला असतो आणि सगळ्यात जास्त पालेभाज्या खूप जास्त प्रमाणात खातोच आपण आणि स्वस्तही मिळतात. त्यामुळे घरात त्याचं येण्याचं प्रमाणही जास्त असतं. जसं की तुम्ही बघू शकता, आता मी कोथिंबीर, मेथीची भाजी या ठिकाणी निवडून ठेवलेली आहे. तर आजचा व्हिडिओ आपला यावरच असणार आहे का आठवडाभरासाठी सगळा भाजीपाला कसा ठेवायचा, मुलांचा टिफिन असो किंवा बाकीच्या अदर गोष्टी, तर ह्या सगळ्या कशा आठवड्याचं नियोजन करायचं किंवा आता आपल्याला काय बनवायचं आहे. मुलांचं स्कूल चालू झालं असल्यामुळे आपल्याला आठवड्याची पूर्वतयारी आपण याला साधारण म्हणू शकतो. तर तीच तयारी कशी आणि मी कशी करते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जसं की सुरुवातीला तुम्ही बघितलं, मी मेथी निवडून ठेवली, कोथिंबीर निवडून ठेवलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी कढीपत्ता आहे आणि लसूण पण सोलत आहे, कारण की घाईच्या कामामध्ये लसूण सोलणं असो, भाज्या निवडणं या गोष्टी आपल्याला होत नाही आणि सगळ्यांच्याच घरामध्ये फ्रीज असतं. त्यामुळे आठवडाभराचं नियोजन आपण व्यवस्थित करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आता हे जे हे डबे जे आहे, कंटेनर, फ्रीज कंटेनर जे आहे ते आम्ही मिशोवरनं मागवलेले आहेत. तर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, याचा रिझल्ट खूप छान आहे. भाज्या खूप जास्त दिवस फ्रेश राहतात आणि जे खाली जी जाळी नेट दिसत आहे त्यामुळे त्याला जे काही घाम येतो भाज्यांना वगैरे, पाणी तयार होतं, ते सगळं खाली जातं. त्यामुळे भाज्या सडण्याचं प्रमाण खूप जास्त कमी होतं. तर आठवडाभराच्या या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी, जसं की मिरच्या ठेवलेल्या आहेत, कारली होती ती ठेवली, बाजारातून आणलेल्या या वालाच्या शेंगा आहे. तर या सगळ्या भाज्यांना मी अशा या डब्यांमध्ये घालून ठेवत आहे. आता तुम्ही म्हणाल, जर तयारीच करत आहे तर त्या निवडून का नाही ठेवल्या, कारण की उद्या काय बनवू किंवा नेक्स्ट टाईम आपण काय बनवू हे आपल्याला माहिती असतं, परंतु आठवडाभरात आपण कधी काय बनवू हे आपण माहीत नसतं आपल्याला आणि मुलांच्या आवडीनिवडीवरती डिपेंड असतं. कधी कोणाला उपवास असतो, कधी कोण बाहेर खातं किंवा अशा गोष्टींमुळे जर आपण या शेंगा वगैरे ज्या निवडून ठेवल्या ना, तर त्या काळ्या पडतात आणि शिवाय खराबही होऊ शकतात. आणून घरात ठेवलेले आहे म्हणजे त्या आपण करणार आणि उद्या काय करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी आपण तर त्या स्वच्छ करूनच ठेवतो. आता खाली काही कच्चे टोमॅटो होते आणि वरती मी पिकलेले ठेवले, म्हणजे खालचे आपल्याला लेट वापरले जातील आणि त्याचा पिकतील पण तोपर्यंत. तर सगळ्या भाज्या वगैरे अशा ठेवल्या आणि वाटाणा देखील, आता हिवाळ्यात वाटाण्याचा सीझन सुरू झालाय तर भरपूर प्रमाणात वाटाणा खाल्ला जातो. त्यामुळे तो सोलण्याचा ताण आपल्याला असतो. त्यामुळे आधीच निवांत वेळेत बसलं की ते पण काम मी करत असते. आता भरपूर अशी ही कोथिंबीर आहे, तर त्याची कोथिंबीर वडी असो, थालीपीठ असो, काही ना काही बनणारच आहे. परंतु मी सगळं एका डब्यात न ठेवता, जी मला आता कोथिंबीर वडी किंवा भाकरी काही बनवायचं आहे त्यासाठी मला जास्त प्रमाणात कोथिंबीर लागते आणि अदर आपल्याला स्वयंपाकासाठी जी लागते ती मी डब्यात भरून ठेवणार आहे. आणि जरी मी कोथिंबीर वडी वगैरे नाही बनवली तर ऑर्डरला पण मी अशी 2 याच्यातच ती ठेवते, कारण की प्रत्येक वेळेस सगळी कोथिंबीर ओपन केली तर सतत ती बाहेर आणणं, तिला हवा लागणं या गोष्टीमुळे ती जास्त लवकर खराब होते. त्यामुळे 2 सेक्शनमध्ये कोणतीही गोष्ट आहे ना, ती 2 सेक्शनमध्ये ठेवते, भाजीपाला असो किंवा अदर कोणत्याही गोष्टी असो. आता या डब्यामध्ये मी ठेवणार आहे उरलेली कोथिंबीर आणि ही जी कोथिंबीर आहे ना, ती मी 15 दिवसांनी जरी काढली ना तरी ती तशीच राहणार, कारण की हिवाळ्यामध्ये अजिबात खराब होत नाही. आणि हा जो डबा आहे ना, यामध्ये असाच पेपर टाकायचा. पालेभाज्यांना तरी पेपरचाच वापर करते आणि अदर ज्या भाज्या आहेत त्या मी अशाच ठेवलेल्या आहे, कारण की याला पाणी लागतं आणि त्यामुळे त्या खराब होतात. आणि अशा पद्धतीने जर पेपरमध्ये ठेवली तर ही कोथिंबीर मला जेवढी आहे तेवढीच काढता येते आणि त्यामुळे ती बाजूला जी पेपरमध्ये बांधली तिला तर हातच लागत नाही. त्यामुळे ही कोथिंबीर बराच दिवस मला जाते.
सो असं आठवड्यातलं एक दिवस मला मी सगळं असं नियोजन करून ठेवते. त्याचबरोबर कडधान्य असेल, अदर काही गोष्टी असेल, पिठं असतील तर जसं की बाजरीचं, ज्वारीचं, गव्हाचं, तांदळाचं हे पिठं देखील मी दळून ठेवते. कधी कधी वाटलं तर पटकन मग डोसे वगैरे करण्यासाठी तांदळाचं, ज्वारीचं, बाजरीचं मागच्या सुरुवातीला जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर त्यामध्ये मी ज्वारीचे सुद्धा डोसे बनवले, बाजरीचे सुद्धा बनवलेले आहेत. आणि शिमला वगैरे देखील मी अशा ठेवते. जर या अर्ध्याच आपण वापरल्या तर कट करून पूर्ण अर्धा यामध्ये ठेवल्या जातात आणि त्याला दुसऱ्या कशाचा वास देखील लागत नाही. तर अशा पद्धतीने या डब्यांचा वापर खूप छान होतो. आता ही भेंडी आहे जी की मी उद्या टिफिनला देणार आहे अनुसाठी, तर मग पाण्यात घातली. थोड्या वेळासाठी मी कोणतीही गोष्ट पाण्यात ठेवते, धूळ असते स्वच्छ धुवून घेते, पुसून आणि मग कट करून ठेवणार आहे. आता त्याचबरोबर लसूण आहे, कढीपत्ता आहे, तो देखील मी इथं साफ करून ठेवला म्हणजे पटकन आपल्याला काढता येतो. आणि यातला अर्धा लसूण आहे ना मी तेल बनवण्यासाठी की सॉरी कढीपत्ता मेहंदी लावण्यासाठी देखील या कढीपत्त्याचा वापर या ठिकाणी करणार आहे. काही दिवसातच तुम्हाला मेहंदीचा व्हिडिओ पण मी मेहंदी कशी भिजवते तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत येईलच. तर या ठिकाणी हा सगळा कढीपत्ता देखील अशा पद्धतीने ठेवला म्हणजे सतत सतत आपल्याला कुठून ना कुठून आणणं वगैरे ह्या गोष्टी कराव्याच लागत नाही. लसूण पण मी 4-5 दिवसाचा सोलून ठेवते आणि लसूण खाणं चांगलं असतं त्यामुळे माझा लसणाचा वापर जरा जास्तच असतो. आणि ऐनवेळी सगळी गडबड होण्याआधी मी ह्या गोष्टी करून ठेवते. आता मेथीची जी भाजी होती ना ती भाजी पण भरपूर मोठी होती आणि मेथी आमच्या घरामध्ये तर सगळ्यांना आवडते. आणि मुलांना मी याचे खास करून पराठे बनवून देते, जसं की टिफिनला असो नाश्त्याला. तर एकदा सुकी एकदा पातळ पराठे असं एक मोठ्या जोडीमध्ये तर साधारण इतक्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि त्यामुळे मेथीची भाजी सुद्धा बघू शकतात भाज्या कशा पद्धतीने ठेवते. डब्यांमध्ये इतक्या साऱ्या भाज्या बसत नाही त्यामुळे अशा पद्धतीने पेपरमध्ये ठेवायच्या. आणि याला पण मी वरतून एक कापडी पिशवी लावते जेणेकरून भाज्या तशाच्या तशाच आपल्याला फ्रीजमध्ये राहतात. सो अशा पद्धतीने हा सगळा भाजीपाला तर करतेच. आता या ठिकाणी हे कच्चं दूध आहे जे की गाईचं 3ऱ्या दिवसाचं, ज्याची वडी खरवस म्हणजे वडी अजिबात बनणार नाहीये. परंतु ते दूध व्यवस्थित आपण चहामध्ये किंवा पिण्यासाठीही लागत नाही. तर असं दूध आम्हाला सकाळी दूधवाल्याने दिलेलं होतं. मग म्हटलं चला आता याचं पनीर बनवून टाकूया, कारण की पनीरपासून मी पनीरची भाजी तर बनवतेच पण टिफिनसाठी पनीरचे पराठे झाले, पनीर रोल झालं, पनीर भुर्जी झाली, या सगळ्या गोष्टी मी टिफिनसाठी देत असते. आणि अनुला शिवांशला आता दोघंही जातात त्यामुळे काही ना काही टिफिनला द्यावंच लागतं आणि सतत सतत भाजीपोळी खाऊन मुलांना कंटाळा येतो. त्यामुळे मग पनीर तर मी बनवूनच ठेवत असते घरामध्ये. आणि त्यामध्ये मी व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन यामध्ये घातलं. दूध फाटलेलं आहे, आता कोणताही कपडा घ्या सुती नाहीतर रुमाल घ्या आणि त्यामध्ये हे पनीर जे आपलं दूध नासलेलं आहे ते यामध्ये ओतायचं, पाणी गाळून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी ते नळाला वगैरे कशालाही तुम्ही बांधून ठेवा की ज्यातलं पाणी खाली गळून गेलं पाहिजे. आणि त्यानंतर एखाद्या भांड्याखाली त्याच्यावरती वजन देऊन साधारण 15 ते 20 मिनिटासाठी ठेवा आणि नंतर पनीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. तर पनीर तसंच फ्रेश राहण्यासाठी ना पनीर ज्यावेळेस तुम्ही डब्यात ठेवता त्यामध्ये पाणी घालून ठेवा म्हणजे पनीरला बुरशी येत नाही आणि पनीर जसंचं तसं छान असं फ्रेश राहतं. तर घरामध्ये पनीर पण असं बनवून ठेवलेलं असतं. त्यासोबत आमच्याकडे शेवगा, मशरूम या सगळ्या गोष्टी ज्या की शरीराला आपल्याला गरजेच्या आहेत त्या तर असतात. आता हिवाळ्याचं सीझन आहे म्हटल्यावरती तुरीच्या शेंगा, वाल या पण मिळतातच. आता हरभरा चालू होईल, त्याचबरोबर गाजर चालू आहे त्यामुळे भरपूर अशा प्रमाणात हलवा, पुलाव या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर तुम्ही सगळ्या ज्या ज्या सिजनेबल गोष्टी आहेत ना मुलांना नक्की खाऊ घालायच्या. आणि त्याचबरोबर आता खोबरं आहे तर भाज्या बनवायच्या असतात घाईघाईमध्ये, खोबरं किसा वगैरे याच्यासाठी आपल्याला वेळ नसतो. तर आठवडाभरासाठीच्या मी 2 ते 3 वाट्या हे जे आपलं पोटॅटो स्लायसर आहे, चिप्स वगैरे बनवतो त्याने करते म्हणजे किसायची गरज पडत नाही. आणि भाजून मग मिक्सरला फिरवून घेते. आता तितकासा वेळ नसेल तर कमीत कमी मी स्लाइस करून मिक्सरला फिरवून आणि डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे भाजीला लागलं की पटापट. ग्रेव्हीची जरी भाजी असली ना 2 ते 3 चमचे
खोबऱ्याचा किस घेतला की आपलं काम होऊन जातं. लसूण सोललेला असतो, टोमॅटो असतो, फक्त कांदा तेवढा कट करून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यात टाकून आपलं वाटण खूप फास्टमध्ये रेडी होतं. या सगळ्या गोष्टींची जर प्री प्लॅनिंग आपण केलेली असेल तर त्यामुळे मग काळ्या मसाल्याची भाजी बनवायची आहे, मग खूप आपल्याला वेळ जाणार आहे, अशा गोष्टी मला अजिबात होत नाही. आणि तर बघू शकतात या ठिकाणी बऱ्याचदा मी भाजून ठेवायचे. पावसाळ्यात तरी मी खूप वेळा खोबरं भाजून ठेवायचे. आता हिवाळ्यामध्ये खोबरं पण भरपूर प्रमाणात येतं आणि या दिवसात खराब पण होत नाही. त्यामुळेच मी असंच जरी ठेवलं तरीही चालेल. आणि मागे तुम्हाला जो पसारा दिसतोय तो सगळा किराणा आहे, जो की मी आता काढते, काही तुम्हाला दाखवते. अशा एक एक गोष्टी आहे. आता सगळं जेव्हा मी व्यवस्थित सगळं सामान ठेवून देईल त्यावेळेस सगळा किचन पण क्लीन होऊनच जाईल. तर या ठिकाणी सगळं असं खोबऱ्याचं पण आपलं रेडी झालेलं आहे. त्याचबरोबर कडधान्य पण भिजवते, कधी डोसे, कधी काही मुलांना उसळ वगैरे बनवून द्यायची असेल तर तेही सगळं होत असतं. आणि संडे स्पेशल तर आपल्याकडे वेगळा काहीतरी मेनू असतो, जो की तुम्हाला मी दर संडेला शेअर करत असते. तर तुम्हाला मधुराणीचे व्लॉग्स, टिप्स या काही गोष्टी आवडत असेल तर मधुराणीच व्लॉगला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता थंडी आहे म्हटल्यावरती ड्रायफ्रुट्स तर खातो आणि ड्रायफ्रुट्सपासून खूप जास्त गरम असतात, त्यामुळे आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते. आता ज्यांच्या घरामध्ये थंडीचे लाडू म्हणजेच खारीक खोबऱ्याचे, ड्रायफ्रुट्सचे, काजू, बदाम, खजूर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रत्येक घरामध्ये लाडू बनत असतात आणि माझ्याकडेही बनणार आहे. त्याची सगळी तयारी सुरू आहे. परंतु मग ज्या आपल्या घरामध्ये कसं असतं, मुलांना असो किंवा लहान मोठ्यांना सतत काहीतरी तोंडात घालायची सवय असते आणि मग चॉकलेट्स वगैरे असं काही खाण्यापेक्षा ना आमच्या घरामध्ये असे मस्त काचेच्या बरण्या त्या दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि थोडेसे काजू, बदाम, पिस्ता असं ठेवलं की मुलं आवडीने खातात. आता म्हणून हे थोडेसे ड्रायफ्रुट्स होते जे की मी अशा पद्धतीने लावले की किचनमध्ये मुलं आले की ते त्यांचं लक्ष इकडे तिकडे जातात आणि मम्मा हे दे, ते दे असं चालू असतं. आता अनुला जरी ती सवय नाही, कारण की त्याच्या दातामुळे त्याला या कडक गोष्टी खाताच येत नाही. मग मी त्याच्यासाठी पावडर बनवते आणि त्याच्या दुधामध्ये टाकून देते. शिवांश आणि त्याचे बाबा बऱ्याचदा काजू, पिस्ता या गोष्टी खात असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी तरी मला ते तसं लावून ठेवावं लागतं. आणि बरण्या रिकाम्या झाल्या की परत मग पुन्हा त्यात उरलेलं मी त्यामध्ये भरत असते. नसलं की मग ते बडबड करतात आणि त्यांना आहे जेवणानंतर किंवा मधल्या वेळेत थोडीशी भूक लागली की ड्रायफ्रुट्स खायची किंवा फ्रुट्स खायची सवय असते. आणि हिवाळ्यामध्ये ना सर्दी खोकल्यामुळे फ्रुट्स थोडेसे कमी खाल्ले जातात किंवा खोकला होतो, त्यामुळे त्या गोष्टी तरी टाळतात. पण ड्रायफ्रुट्स असतो आणि लाडू देखील आपल्याकडे खाल्ले जातात. सकाळी पण हे काचेच्या बरण्यांमध्ये किंवा कशातही भरलेले असले की 2-3 तोंडात टाकतात मुलं देखील. तर ही देखील मुलांना सवय असायलाच हवी. तर तुम्ही ड्रायफ्रुट्सच खा असं काही नाहीये, तर शेंगदाणे खाऊ शकतात, शेंगदाण्याचा लाडू खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने मी माझं नियोजन तुम्हाला सांगितलं. आणि त्याचबरोबर आता आपल्याकडे मस्त असे थंडीचे लाडू बनवणार आहे, तर त्याचीही रेसिपी तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या नवीन होणाऱ्या सबस्क्रायबरचे देखील खूप खूप स्वागत आहे आणि त्यांचं मनापासून धन्यवाद देखील आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. बाय बाय.